हॅलो, नमस्ते. तुम्हा सर्वांचं माझं चॅनल प्रियाज पॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर थंडी सुरू झाली आहे आणि आता घरोघरी डिंकाचे लाडू बनवणं सुरूच झालं असेल. तर आज मी पण बनवत होते, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया, तुमच्याबरोबर माझी जी पद्धत आहे, माझी जी रेसिपी आहे ती शेअर करूया. तर चला वेळ न घालवता फटाफट सुरुवात करूया. तर हा पहा, मी असा डिंक घेतला आहे. हा जो मार्केटमध्ये अवेलेबल होता तोच घेतला आहे. मला माहीत नाही हा कुठला डिंक आहे, म्हणजे झाडांची नावं पण वेगवेगळी असतात, त्याच्यावरचा डिंक असतं, तर मला काही माहीत नाही हा कुठला आहे, कुठल्या झाडाचा आहे. एनिवे, तर हा साजूक तुपामध्ये मी फ्राय करून घेते आहे. तर त्याच्या पहा अशा लाह्या फुटतात आणि त्या आपल्याला हे तळून घ्यायच्या आहेत अशा. तर पहा, मी इथे बऱ्याचशा अशा लाह्या ऑलरेडी तळून घेतलेल्या आहेत आणि आता पुढची प्रोसेस आपण करूया. तर मला जेवढ्या हव्या होत्या त्या सगळ्या लाह्या मी तळून घेतल्यात आणि आता मी असं पेल्याच्या साहाय्याने थोडंसं क्रश करून घेणार आहे. कारण मिक्सरमधून जर आपण बारीक केलं ना, तर खूपच त्याची पावडर म्हणण्यापेक्षा तुपात तळलेले आहेत, तर त्यामुळे एकदम लगदाच होऊन जातो या सगळ्या डिंकाच्या लाह्यांचा. तर तसं होऊ नये म्हणून मी असं पेल्याच्या साहाय्याने त्याला स्मॅश करून घेणार आहे, म्हणजे छान पावडर होते. पहा कशी छान सुटसुटीत पावडर झाली आहे. आणि इथे मी पहा ड्रायफ्रूट्स घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता किंवा कमी करू शकता. तर खारीक घेतली आहे. तर खारीकमधलं बी काढून त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि हे सगळे आता ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचे आहेत वेगवेगळे. कारण काही छोटे असतात, काही लवकर पावडर होते, काही उशिरा होते, थोडा वेळ लागतो. तर काही आता खारीक हार्ड असते, तर त्यामुळे तिला थोडं जास्त लागतं. तर त्याप्रमाणे मी सगळे वेगवेगळे असे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेत आणि आता त्यात मी मिक्स करते आहे डिंक, जो आपण तळून घेतला होता लाया आणि पावडर केलेला तो डिंक ॲड करते आहे. आणि आता पिठी साखर मिक्स करते आहे. तर आपल्याला पिठी साखर जी आहे ती डिंक जेवढा आहे तर त्याच्याच प्रमाणात आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे. कारण सगळे ड्रायफ्रूट्स ऑलरेडी त्यांचा गोडवा असतो. तर त्यामुळे आपल्याला फक्त डिंकाला जेवढी साखर लागू शकते तेवढीच साखर टाकायची आहे. आणि तुम्ही अशी पावडरसुद्धा खाऊ शकता दररोज सकाळी वाटीमध्ये घेऊन. पण मला लाडू बांधायचे, तर ते लाडू अशा सुकी पावडर झाली आहे, तर बांधले जाणार नाहीत, म्हणून मी यात तूप घालते आहे. तर शक्यतो साजूक तुपच घाला, कारण आपण सगळं हेल्दी बनवतो आहे आणि पौष्टिक बनवतो आहे, तर त्यासाठी साजूक तुपच चांगलं आहे. आणि टेस्ट पण साजूक तुपानेच जास्त छान येऊ शकते. त्यामुळे मी साजूक तूप घालून जोपर्यंत लाडू बांधला जात नाही, वळवायला लागेल तेवढं मी साजूक तूप यात ॲड करणार आहे. तुम्ही यात बरंच काही आणखी ॲड करू शकता, म्हणजे हवं तर गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून ते टाकू शकता, त्यामुळे छान वळली जातात लाडू. त्यानंतर खसखस भाजून टाकू शकता किंवा मेथ्या पण तळून टाकू शकतो आपण. पण टेस्टला थोडीशी कडवट लागतात आणि लहान मुलं खात नाहीत, त्यामुळे मी मेथ्या पण टाकल्या नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही बरंच काही आता आणखी ॲडिशन करू शकता. तर आताही थोडंसं तूप हवं याला, मी आता तूप आणखी थोडं टाकलं आणि आता पहा लाडू आता छान वळले जात आहेत. तर आता मी लाडू बनवून घेणार आहे सगळे. तर हा लाडू दररोज एक आपण जर का रिकामा पोटी सकाळी सकाळी खाल्ला तर खूपच छान असतं. थंडीमध्ये खूप गुणकारी आहे. सगळे यात आपले ड्रायफ्रूट्स आहेत. तर पहा माझे हे एवढे लाडू बनवून झालेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.